फूल मार्केटचे व्यापारी पीएमसी मार्केटचे संचालक काशीनाथ साधू नरवडे यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की आपण सर्वांनी प्लास्टिक फुले न वापरता ओरिजिनल फुले वापरावी, जेणेकरून शेतकऱ्याला त्यांच्या मालाचा भाव मिळेल। प्लास्टिक फुलांमुळे ओरिजिनल फुलांचा भाव कमी झाला आहे आणि त्याची आवकही कमी झाली आहे। शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, व्यापाऱ्यांनाही नुकसान होत आहे। प्लास्टिक फुलांवर बंदी करण्यात आली आहे, पण अजून GR काढण्यात आलेला नाही। पावसाने फुलांचा भाव कमी झाला आहे, तरी संचालक काशीनाथ साधू नरवडे यांनी नागरिकांना आवाहन केले की त्यांनी ओरिजिनल फुले वापरावी, जेणेकरून प्लास्टिक फुलांमुळे पर्यावरणाला नुकसान होणार नाही। मी काशीनाथ साधू नरवडे, मी फुल मार्केटचा व्यापारी। आज प्लास्टिकच्या फुलामुळे आमच्या फुलाला ओरिजिनल फुलाला मागणी फार कमी झाली, त्यामुळे गिराईक सुद्धा प्लास्टिक फुलं वापरतात। आमची ओरिजिनल फुलाला मागणी कमी झाल्यामुळे बाजार भी कमी भाव झाले कमी झाले, त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होऊ राहिले, व्यापाऱ्यांचं नुकसान होऊ राहिले आणि प्लास्टिकने हानिकारक प्लास्टिकची फुले हानिकारक आहेत। त्यामुळे सरकारने प्लास्टिक फुलं बंदीचा निर्णय केला आहे, पण GR अजून काय काढला नाही। त्याच्यामुळे काय होतं, आमच्या शेतकऱ्यावर मोकार उपास पाळीची पाळी आली आणि व्यापाऱ्यांचे बी धंदे होत नाही, कारण जर ओरिजिनल फुलं संपत नाही तर व्यापारी माग होणार कुठून। एकदम पावसामुळे बी एकदम फुलं ओले येते, त्यामुळे बाजार भाव आज कमी झाले। आज झेंडू 60-70 रुपये झालाय, कलकत्ता 80 रुपये झालाय, काफरी 100 रुपये झाली, अख्तर 150-200 झाली, शेवंती 150-200 झाली, छडी 300-400 झाली, लिली 400-500 झाली, गुलाब 200 रुपये किलो झाला आणि फुलाची मागणी फार कमी झाल्यामुळे आज मार्केटमध्ये फुलं भरपूर शिल्लक आहेत। मी नागरिकांना आवाहन करतो का तुम्ही ओरिजिनल फुलं वापरा, डुप्लिकेट फुलं वापरून शेतकऱ्याच्या आणि व्यापाऱ्याच्या पोटावर पाय देऊ नका। ओरिजिनल फुलांनी हे होत नाही, प्लास्टिक फुलांनी हानिकारक आहे, नुकसान होऊ राहिले। तरी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो का ओरिजिनल फुले वापरावी।